तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. विठाला 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 धन्य ते अरुण, धन्य ते अरुण रत्नाची ते खान, जन्मला निदान सावता तो, सावता सागर प्रेमाचे आगर, धरिला अवतार माळिया घरी. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, सावता सागर प्रेमाचे आगर, धरिला अवतार माळिया घरी. नामा म्हणी त्यांचा जन्म सुफळ झाला, वंश उद्धरिला माळियाचा, सावता सागर प्रेमाचे आगर, धरिला अवतार माळिया घरी. विठाला 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 विठाला. कुंडली पंढरी माऊली ज्ञानेश्वर संत मोतीराम गुरुवर्य मारुती महाराज श्री संत सावता महाराज की. विठाला 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 विठाला. महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्रै, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. नमो न दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, प्रतिवर्षी पंढरपुरा इति महाद्वारा हरी भेटी. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला. धन्य ते अरुण रत्नाची ते खान, जन्मला निदान सावता तो, सावता सागर प्रेमाचे आगर, धरिला अवतार माळिया घरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग. पंढरीश परमात्म्याचे अत्यंत लाडके भक्त श्री नामदेवराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून आमच्या श्री संत सावता महाराजाचं यथार्थ वर्णन करणारा अभंग. विठाला 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 विठाला. सेवेसाठी अभंग निवडला. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. आज श्री संत सावता महाराज यांची
समाधी सोहळा किंवा पुण्यतिथी या मौजे बोरवंड बुजुर्ग या गावी मोठ्या थाटामाटानं, मोठ्या वैभवानं, मोठ्या ऐश्वर्यानं साजरी होत आहे. गेली 40 वर्ष झालं या गावामध्ये माळी समाजच नाही, माळी समाज भरपूर असल्यामुळं माळी समाजातली जे तरुण पिढी, तरुण मुलं या कार्यक्रमामध्ये भाग घेतात. आवर्जून आपली शक्ती, आपलं सगळं धन, तन मन धन पणाला लावून हा कार्यक्रम, शक्तीनिशी हा कार्यक्रम जबरदस्त असा करतात. आणि दुसरी गोष्ट, सर्वच असणारा इतर समाजातली जे काही गावातली मंडळी असतील ते सुद्धा या ठिकाणी सहकार्य करतात. ते सुद्धा आवर्जून आजच्या या कीर्तनाला, दिंडी सोहळ्याला उपस्थित राहतात. एक आमच्या गावचं वैशिष्ट्य आहे. विठाला 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 विठाला. श्री संत सावता महाराजाची पुण्यतिथी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी साजरी होत आहे. संत सावता महाराजाची पुण्यतिथी 732वी पुण्यतिथी आज या मितीला आपण या बोरोनमध्ये साजरी करत आहोत मोठ्या थाटानं. आणि या पुण्यतिथीला सर्व उपस्थित मंडळीवर का आमचे जवळचे अत्यंत प्रेमाचे पांडुरंग महाराज वैरागर हे यांच्या संस्थेची मुलं आणि ते सुद्धा स्वतः उपस्थित आहेत. आणि आमचे हमेशासाठी आम्हाला सहकार्य करणारी भजनी मंडळ, आमचे माऊली महाराज सुरपिंपरीकर असतील, आमच्या गावातील वैभव आमचे अंगद महाराज यादव आहेत, त्याच्यानंतर नामदेव महाराज आहेत, अजून मुंजाभाऊ आहेत, आत्मारामजी आहेत. आता सगळ्याचे नावकरण गावातलेच विनेकरी महाराज आहेत, दोन्ही मृदंगाचार्य आणि सर्व माळी समाज, सर्वच असणारा गावकरी मंडळी, श्रोते मंडळी, ज्ञानवंत, तपोवंत, वयोवृद्ध या सर्वांच्या साक्षीनं, माता भगिनी असतील, या सर्वांच्या साक्षीनं आज आपल्याला या ठिकाणी फक्त सावता महाराजाच्या अभंगावरती फक्त 1 तासभर असणारी सेवा सर्वांनी मिळून करायची आहे. विठाला 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 विठाला. सेवा संत मोतीराम महाराजाची आहे. सेवा गुरुवर्य मारुतराव महाराज, मोठे महाराज आपण ज्यांना म्हणतो, त्यांची सेवा आहे. अज्ञान पामर बालकाकडे आलेली सेवा आणि ही कीर्तन रूपी सेवा मोठ्या महाराजाकडून आमच्याकडे आलेली बरं का. आम्ही काही कुठं संस्थेत शिकायला नाही, कुठं काही लांब, कुठं आळंदी, पंढरपूर, ऋषिकेश वगैरे कुठं शिकायला गेलेलो नाहीत. आम्ही कीर्तन कशी शिकलो, एका वाक्यामध्ये सांगायचं झालं तर मोठे महाराजाच्या गाडीमध्ये राहायचं आणि तीच फिरती शिक्षण संस्था होती आमची. फिरती शिक्षण संस्था बरं का. ती काही कुठं स्थायिक नाही, त्याचा काही कुठं पत्ता नाही, काही नाही. आज एका घंट्यात ह्या गावात तर दुसऱ्या घंट्यात त्या गावाला, रात्री इथं, रात्रभर तिथं कीर्तनं, लगेच दुसरीकडे असे नियम करीत फिरणारी जी काही गाडी होती हीच आमची संस्था होती. आणि महाराजांचे हात अंगावर पडले, महाराजांची कृपा, आणि म्हणूनच आम्ही कीर्तनकार झालो. ही महाराजाची कृपा आहे, मोठ्या महाराजांची. विठाला 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 विठाला. हो, या लागे आता स्तुती सांडो निवांता चरणथा हेची भले. महाराजाबद्दल काय बोलावं तेवढं कमी आहे बरं का. पण आता वेळ कमी असल्यामुळं आपल्याला अभंगाचं चिंतन थोडा वेळ मांडायचं आहे. 1 तासामध्ये आपल्याला अभंगाची साखळी घालून टाकायची, जे की महाराज साखळी अभंगाची घालून टाकायची. ही पद्धत आमची कीर्तनाची, मोठ्या महाराजाची बरं का. अभंगाशिवाय व्यतिरिक्त काही बोलायचंच नाही. अभंगच असताना सोडवायचा, अभंगातच काहीतरी बोलायचंय. मग कोणाला पटू आटतो न पटू. प्रसिद्धीसाठी कीर्तन नाहीत आमची बरं का. काही जगामध्ये सिद्ध पुरुष असतात आणि काही प्रसिद्ध असतात. आमच्या महाराजाची शिकवण आहे, प्रसिद्धीची आम्हाला गरज नाही. प्रसिद्धी असलं तर हरकत नाही, पण सिद्ध असावं.
म्हणून त्याप्रमाणे अभंगाचं तंतोतंत आणि त्याच्या पाठीमागून आमचे नाना महाराज धारासुरकर यांनी सुद्धा आम्हाला हमेशा वेळोवेळी शिक्षण देऊन जी काही कीर्तन अभंगाची पद्धत असणारी सोडवण्याची ही पद्धत असणारी त्यांनी आम्हाला शिकवली आणि त्याच पद्धतीनं आपल्याला 1 तासभर अभंगाचं चिंतन मांडायचं आहे. विठाला 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 विठाला. काय म्हणतात महाराज आजच्या अभंगामध्ये? अभंगाची प्रस्तावना बघा. पहिल्या कडव्यामध्ये महाराज म्हणतात, धन्य ते अरण रत्नाची ते खान जन्मला निदान सावता तो. पहिल्या कडव्यामध्ये आमचे नामदेव महाराज आमच्या सावता महाराजाच्या गावाला धन्यवाद देतात. धन्य ते अरण. अरण म्हणजे आरण एक गावाचं नाव आहे. त्या आरण गावाला सावता महाराजाचा जन्म झाला म्हणून गावाला धन्यवाद. बघा, ज्या गावामध्ये संत जन्माला येतात त्या गावाला धन्यवाद. ज्या देशात संत जन्माला येतात त्या देशाला धन्यवाद. तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिली आहे बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. धन्य ते अरण रत्नाची ते खान जन्मला निदान सावता तो. ज्या गावामध्ये सावता महाराजाचा जन्म झाला त्या गावाला नामदेव महाराज धन्यवाद देतात. धन्य ते अरण. आणि त्या अरण गावामध्ये एकच संत नाही, संताची खान लागली. खान, काही खाणी असतात बघा, दगडाच्या खाणी असतात, काही तिकडं विदर्भामध्ये कोळशाच्या खाणी आहेत. त्या खाणीमध्ये सगळे कोळशेच निघतात, काही सोनं निघेल का? दगडाच्या खाणीत दगडच, सोन्याच्या खाणीत सोनच, आणि संताच्या खाणीत संतच. म्हणून त्याला खान म्हणतात बरं का. खानच लागली. आपण म्हणतो ना, काय कुठून पैसे आणले, काय खान लागली का काय? अशा खाणी असतात. मग ती संताची खान बरं का. आणि त्या खाणीमध्ये जन्मलेले आमचे सावता महाराज. जन्मला निदान सावता तो असं पहिल्या कडव्यामध्ये सांगतात. मग सावता महाराजाचा अजून असणारं एक वर्णन करतात. सावता सागर प्रेमाचे अगर. आता सावता म्हणजे त्यांच्याकडे किती प्रेम होतं आणि प्रेमाचं किती आगर होतं बघा. आगर आणि सागर नाही का, याच्यात काही कमी नसते बघा. सागरामध्ये पाण्याला काही कमी नाही, आणि आगार म्हणलं की कोणता आगार आहे त्याला तिथं त्या वस्तूची कमी नसते. परभणीला आपल्या एसटी आगार आहे ना, ते आगार म्हणजे एसटीला कमीच नाही काही. सर्व सुखाचे आगर आगर म्हणतात त्याला. म्हणजे ज्या वस्तूला काही कमीच नाही त्याला आगार म्हणायचं. मग आता इथं प्रेमाला काही कमीच नाही. सावता सागर प्रेमाचे आगर असे असणारे ते सावता महाराज. आणि अशा प्रेममूर्ती सावता महाराजांनी माळ्याच्या वंशामध्ये जन्म घेतला. धरीला किंवा घेतला अवतार माळ्या घरी. माळ्याच्या कुळामध्ये महाराजांनी अवतार घेतला. आणि ज्या कुळात घेतला ते कुळ धन्य. आणि ज्या आईवडिलाच्या पोटाला जन्म घेतला धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. काय आईवडिलाला धन्यवाद बघा, गावाला धन्यवाद, देशाला धन्यवाद, कुळाला धन्यवाद, आणि नंतर आई वडिलाला धन्यवाद. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. की ज्या महाराजांनी जगाचा मालक बर का, ज्याला जगदीश परमात्मा म्हणतो, साठविला दाता त्रैलोक्याचा, तिन्ही लोकाचा मालक राजा, आणि तो सूक्ष्म रूपानं आपल्या शरीरामध्ये साठवला. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, असा अभंगाचा सर्व शब्दशः अर्थ आहे. आणि मग नामदेवराव शेवटला म्हणतात, नामा म्हणे त्यांचा जन्म सुफळ झाला.
वंश उद्धरिला माळियाचा. त्यांचा जन्म सुफळ झाला बरं का. नाही तर आपणही जन्माला आलो पण जन्म सुफळ आहे का? आपले जन्म निष्फळ, कोण्याच कामाचे नाहीत. येऊन उगा मोठे महाराज म्हणायचे कशाला जगला रे दाणे महाग करायला. हे महाराजाचं वाक्य आहे. विठाला 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 विठाला. म्हणून त्यांचा जन्म सुफळ झाला आणि सगळ्या माळियाच्या वंशाचा उद्धार करून टाकला. कारण आपल्याला वेळ नाही. धन्य ते अरण रत्नाची ते खान, जन्मला निदान सावता तो. सावता महाराज बर का. सावता महाराज एका माळ्याच्या वंशामध्ये जन्माला आले आणि सगळ्या जगाला एक असताना तुकोबारायनं कर्मनिष्ठ अशा प्रकारचं जगाला एक आदर्श ठेवला बरं का. कर्म कसं करावं. सावता महाराजांनी, आता त्यांचं चरित्र आपण या पोथीच्या द्वारा सर्वांनी ऐकलेलंच आहे. बुडापासून सांगायला आपल्याला काही वेळ नाही. का थोडक्यामध्ये एक दोन असणारे सांगू. सावता महाराज पहिले दैवमाळी, आता पहिला आपला मराठवाड्याचाच भाग होता बरं का, तो लातूर जिल्ह्यामध्ये औसा या गावामध्ये राहायचे. आणि राहत असताना त्यांची असणारी परिस्थिती जेमतेम जरी असली तरी त्यांची घरामध्ये वारी होती बरं का, पंढरीची. पंढरीची वारी आई माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत. आणि विठ्ठलाचे भक्त असायचे बरं का. मग दैवमाळ्याला 2 असणारे मुलं झाले. पैकी असणारे बरं का सावता महाराजाचे वडील म्हणजे परसोबा. आणि या परसोबा त्यांची पत्नी दोघांनी अशा प्रकारची पंढरपूरला जायचं, वारी करायची. रात्रंदिवस असताना दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. रात्रंदिवस असताना चिंतनवादी वेळ जायचा. आपलं कर्म, आपली शेतीबाडी हे सगळं पाहून परमार्थ अशा प्रकारचा करायचा. आणि मग आता काही दिवसानं त्या औसा गावामध्ये, त्या खडकाळ भाग सगळा डोंगराळ भाग, आणि त्या भागामध्ये काही दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यामुळं सगळा खडकाळ भाग ते सगळं बरड म्हणतो आपण त्याला. दुष्काळ पडल्यामुळं या दैवू बरं का परसोबानं आपलं सगळं कुटुंब घेतलं आणि गावात काही आपलं पोट वगैरे चालत नाही किंवा आपला व्यवहार काही चालत नाही ना, आपण काही तर राहू शकत नाही. म्हणून दुष्काळ पडल्यामुळे औसा नावाचं गाव सोडलं आणि एका अरण्यामध्ये गेली. म्हणजे पहिले कुठंतरी वस्त्या असायच्या, अरण्य असायचे. एवढे काही जमीन सुपीक वगैरे एवढे काही व्यवस्था सोयी नव्हत्या, सुविधा नव्हत्या. मग ही गावात दुष्काळ पडल्यामुळं आपल्या एका अरण्यामध्ये राहायला गेली. आणि हे राहायला गेल्यामुळं यांच्या भोवताल काही लोक सगळे अशा प्रकारचे राहायला आले आधारानं. एक घर आपण शेतात बांधलं की दुसरं 1-2 बांधतात घरी. मग तिथं एक वस्ती तयार झाली, वस्ती. आणि अरण्यात राहायला गेल्यामुळं त्या वस्तीचं नाव आरण असं ठेवून दिलं. आणि म्हणून ते गावात तयार झालं आणि त्या गावाला नाव पडलं आरण. पंढरपूरच्या बाजूला मला वाटतं 30-35 काहीतरी किलोमीटर अंतरावर हे असं गाव आहे. आणि त्या गावामध्ये वस्ती वाढत गेली. परमार्थ आमच्या असताना परसोबानं वाढवला आणि मग शेतीबाडी अशा प्रकारची करायला सुरुवात केली. आणि मग आता दोघंच अशा प्रकारचं नवरा बायको शेती वगैरे करायची, परमार्थ चालू राहायचा. पंढरीला जायचे, वारकऱ्यासोबत जायचे. विठ्ठलाची अत्यंत आवड असायची, वारकऱ्याची आवड असायची. कोणी जाता येता जर वारीला जाणारे वारकरी आले तर घरी आणायचं. तुकामणी आली घरा तोची दिवाळी दसरा. घरी जर साधू संत आले तर एवढा आनंद व्हायचा जे दिवाळीला आणि दसऱ्याला होतो. आनंद वाटायचा बरं. पण काही दिवस झाल्याच्या नंतर असं वाटले की आता खरा साधू संताला संपत्तीची आणि संततीची गरज नसते. तुकोबारायचं एक वचन आहे, नवाडो काय नवाडो संतान परिहा नारायण कृपा करो. परिहा नारायण कृपा करो. न मिळो खावया नवाडो संतान परी नारायण कृपा करो. अरे खायला नाही मिळायची हरकत नाही, खाण्यासाठी जगणं नाही बरं का. आता जगण्यासाठी खावं लागते. तर आता काही लोक महाराज आमच्या भजनाला नाव ठेवतात, खाण्यासाठी जातात. अरे खाण्यासाठी नाही, खाण्यासाठी भजन नाही, पण भजनासाठी खावं लागतंय.
खाल्ल्याशिवाय भजन कसं होणार? पण आमचे तुकोबार आहे बघा, न मिळो खावया न वाढो, संतांची गरज नाही आम्हाला देवा, पण परिनारायण कृपा करू, फक्त आमची देवाची कृपा व्हावी याच्यासाठी आमचा सगळा परमार्थ आहे. परसोबाला वाटलं आता आपल्याला पुढे नसलं तरी काही मूलबाळ हळकत नाही, पण असं बरं का त्यांच्या पत्नीला मात्र वाटलं महाराज आपल्याला कोणतरी मूलबाळ असलं पाहिजे. कशासाठी? नाही महाराज आपली वारी कोण चालवी? पंढरीची वारी आमचं भजन पुढं चालवण्यासाठी आम्हाला वारस पाहिजे, बाकी ज्याला आम्हाला नसलं तरी चालतंय. म्हणून असताना एक वेळेस दोघंही पंढरपूरला जातात. परसोबानं सांगितलं पा आपल्या पंढरीला जायचंय बरं का, पण तिथं गेल्याच्या नंतर देवाचं दर्शन झालं, काही मागायचं नसते बरं. तुका म्हणे काही न मागो अनिक, तुझे पायी सुख सर्व आहे. कारण तू काहीतरी मागशील, कारण स्त्रिया म्हणजे काहीतरी देवाला मागतच असतात नाही ऐकणे. आता स्त्रिया मागतात त्याला दोष नाही, गडीसुद्धा मागतात, सगळे मागतेच आहेत बरं का, देवाला काही ना काही मागत असतात लोक. मागायची गरज नसते बरं का. आता तो मागणी पर अभंगाचा तो विषय मोठा आहे, तिकडे जायचं नाही आपल्याला. काय मागावं, कधी मागावं, कसं मागावं, कोणाला मागावं, बरेचसे विषय आहेत त्याच्यामध्ये बरं का. पण आपण कोणालाही मागत बसतो, झालं मागायचंच नाही. देवानं मागायच्या आधी तुम्हाला दिलंय, दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नाशी जीवपन भवरोग, हे सगळं दिलंय ना. संपत्ती कायला मागता देवाला? तुम्हाला हातपाय दिले, कमवा ना संपत्ती, पैसे कमवा ना, घरं बांधा, पैसे कमवा, तीर्थयात्रा काय करायचे ते कराय, सगळं शरीर दिले तुम्हाला, देवाला कशाला मागायचे असं आहे. आणि पैसे कमवायचे बरं का प्रत्येकानं, पैसे कमवायला मागं राहायचं नाही. तो कोबाऱ्यानं सांगितले जोडोन या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. उगं भिकाऱ्याने गरिबाने राहायचं कशाला, कष्ट करा. आणि तेच सावता महाराज तेच सांगतात, ती कर्मकांड सांगतात बरं का महाराज. आणि मग आता सांगितलं काही मागायचं नाही, गेले. पण आता शेवटी काही मागायचं व्यवहारातलं नव्हतं, पण पुढं मुलगा मागायचा होता, मनातली मनात मुलगा मागितला. देवानं मग काय न सांगता तुम्हा कळू येते अंतर, कळालं देवाला. लगेच घरी आले, आल्याच्या नंतर देवाची कृपा झाली आणि पुढे असणारं भजन चिंतन आमची वारी चालवण्यासाठी मुलगा पाहिजे भगवंताच्या कृपेनं. आणि परसोबाला एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे सावता महाराज. विठाला 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 सावता महाराज बरं का. आता सगळे संस्कार मागेलचे बरं का. जन्मल्यापासून भजन दिनरजनियाची धंदा गोविंदाचे पवाडे, रात्रंदिवस असताना सावता महाराज भजन अशा प्रकारचे करतात. आणि गावातल्या लोकांना काही खपलं नाही, खूप असताना त्यांच्याबद्दल आणि सांगण्याबद्दल. काही लोकांनी त्रास दिला, त्या कोण त्रास दिला, काय केलं, कोण पोटात फुकून दिला, कोणी मळा तोडून टाकला. पण याला की इतक्याला घाबरले नाहीत बरं. संत ही जगाच्या निंदेला घाबरत नाहीत. खरी ज्याची सेवा भय काय त्याच्या जीवा, लोकांना घाबरत नाही. ते कोणी किती निंदा करू, कोणी किती छळ करू, आपण आपल्या मस्तीमध्ये राहतात आणि भजन करतात. मोठे महाराजाचं काय होतं, कोणी काही म्हणू द्या, तुका म्हणे हसे जन नसे का न तया ठाया. लोकांचं ऐकायचंच नाही, आम्ही बैर व्हायचे त्याच्याबद्दल. आणि आपण आपल्या मस्तीमध्ये भजन करायचं बरं का, चालू ठेवायचं. कशाला कोणाच्यामुळं भजन सोडायचं काय. असं सावता महाराजाचं भजन असतं बरं का. रात्रंदिवस भजन सुरू झालं आणि लग्नही झालं. आणि नंतर बरं का सावता महाराजांनी विचार केलाय बरं का, आता आपल्याला जे असणार बरं का, आपल्याला मळ्याच्या जातीमध्ये जन्म झालाय आपला बरं का. आणि आपला जो जातीवंत असणारा उद्योग आहे, ते उद्योग आपण जोपासला पाहिजे. आणि प्रत्येकानं आपला उद्योग जोपासला पाहिजे बरं का. उद्योग बनलं पाहिजे, उद्योग असणारा बरं का केला पाहिजे. परमार्थ करायचा असला तरी उद्योग. बघा कोणी संतांनी आपले उद्योग सोडले. सावता महाराजाचं तर आपल्याला पाहायचं आहे, पण बाकीच्याचं बघा, गोरा कुंभार माती माती आणायची, चिखल करायचे, गाडगे घडवायचे, काय त्याच्यात आवा लावायचे आणि विकायचे. बसले का, धंदा सोडून द्याला का, निघाले का, बोंबलत कुठं नाही. आपला उद्योग बस. सगळ्या साधू संतांचं चरित्र पहा तुम्ही, आपले उद्योग सोडले नाही. सावता महाराजानं विचार केलाय, आता आपला धंदा काय आहे, शेतीचा धंदा आहे. आपण माळ्याच्या जातीमध्ये जन्मलो, माळ्याचा खानदानी धंदा म्हणजे
शेती करणं बरं का. शेती करायची, मस्त लगे शेती करायची, ती बागायती शेती करायची, पाण्याखाली शेती आणायची आणि अशी शेती करायची की बस फुलाचे फळाचे झाडं लावणं, विहीर खोदणं, चौकुना सारा कुपाट्या वगैरे लावणं आणि मध्ये कांदा मुळा भाजी लसूण कोशिंबिरी मोठ नाडा विहीर दोरी हे सगळं महाराजांना असं महाराज तयार केलं म्हणताना रे बाप कुठंच कमी नाही महाराज. कोणतं झाड तिथं नाही असं नाही, एवढा बगीचा तयार केला, सुंदर प्रकारचा बरका तयार केला. आणि महाराज म्हणतात ना आमुची माळियाची जात शेती लावू. महाराजाचं वचन बघा, अरे आमची माळ्याची जात आहे ना, आम्ही शेती करू. पण कशी करू? आम्ही शेती करतो नाही का, पण आमची शेती बघा तुम्ही. ज्ञानोबारांनी लिहून ठेवलंय, शेती करायची असेल तर आधी पेरायचं आणि मग लोकांना दाखवायला न्यायचं आणि मग परमार्थाला लागायचे. पेरुनी शेता जाईजे देव पूजोनी पाहिजे, पेरुनी शेता जाईजे तोषोनी प्रसादू घेईजे अतिथीचा. आपण सर्व शेतकरी आहेत बरं का. आता आमची शेती उन्हाळाभर लग्न खात फिरायचं, शेतीकडे जायचंच नाही. कोणाचंही लग्न असलं की फालक्याला लटकले की निघालीच, मूळ असू नसू कोणी चला म्हणलं नाही चला, जीप निघाली की बसलीच. सगळा उन्हाळा गेला लग्न खाण्यात. लोकांनी लग्न शेतं तयार केली आणि मग लग्न सरले की आम्ही शेताकडे जातो. लोक असताना पेरतात आणि आम्ही पाळ्या घालतो, लोक कोळपितात आणि आम्ही पेरितो. आणि काय असायचं शेतामध्ये? अशी शेती नाही आमच्या मग. शेतीचे दोन प्रकार सांगितले, एक बागायती. महाराजांनी कोणती शेती केली? शेतलावू बागायत, बागायत शेती केली. एक जिरायत शेती आणि एक बागायत शेती. कोणती चांगली? जिरायत म्हणजे निस्त्या निसर्गाच्या पाण्यावरच पीक येणारं, त्याला म्हणायचं जिरायत. कोरडवाहू म्हणा की. आणि विहीर पाडून मोठ लावून मोठा हाणून पाणी झाडाला देणं आणि सगळी शेती ओलिताखाली आणलं, याला बागायती शेती म्हणतात. मग महाराजांनी हे कर्म आपल्या समोर ठेवलं की तुम्ही सुद्धा शेती करा. कोणी म्हणेन आम्हाला शेतच नाही, काय करावं आम्ही? एवढं शेत दिले ना देवाने. सावता महाराजांनी ती शेत केलं, दृष्टांत आहे, पण सिद्धांत इकडे आहे. एक क्षेत्र म्हणलंय ज्ञानोबाराने 13व्या अध्यायामध्ये, याला क्षेत्र म्हणलंय. क्षेत्र, क्षेत्रामध्ये ही शेती आमची, ही शेती असणारी जरा नीट करा बरं का. एवढी शेती दिली ना आपल्याला, ही क्षेत्र आहे. हे क्षेत्र, हे क्षेत्र जरा कास्त करा, त्याची जरा निर्मळ ठेवा. मध्ये कचरा वगैरे काही ठेवू नका. कचरा कुंदाडण हराळीचे बदाडं हे शेतीत ठेवू नका. काढोनिया तण बस शेती करावी जतन. बघा किती सुंदर प्रमाण दिले. या शेतीतलं तण काढून टाका आणि जतन करा. आपण नाही का चांगला शेतकरी मस्त नांगरून डोंगरून वगैरे मध्ये आडवी काडी ठेवीत नाही, काळं भोर शेत रस्त्यानं जाणार. मग काय शेती बाबा, अशी शेती. आणि त्या शेतीमध्ये मग फेकून दिलं तरी येत आहे की. आमच्या शेती सगळं कुंदाडच भरले आणि कसे गहू झालेच नाहीत. कसे गहू होते? कुंदाडाचे बदा आधी काढावं लागतात नाही का. सावता महाराजांनी ही शेती केली, बागायती केली. आता कोरडवाहू शेती आणि बागायती शेती 2 मिनिटात सांगतो. एकदा भजन करा. विठाला 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 कोरडवाहू शेती बरं का. गावात सप्ताह उभा राहिला बरं का. कोरडवाहू शेती सांगतात. पण पहिल्या दिवशी जायचा सप्त्याकडे, सगळ्याचा अंदाज घ्यायचा. बस पंक्ती कोणाच्या आहेत, कोण किती दिलंय, कोण कार्यकर्ता आहे, कोण कीर्तनकार आहे, सगळा अंदाजा घ्यायचा आणि पहिल्या पंक्तीलाच यायचा. पेरलं तर कोरडवाहू शेती कसं आहे, मिरगाला पेरायचं, पुन्हा काही कामच नाही ना मध्ये. पुन्हा कापायलाच जायचं सोयाबीन, मध्ये जायचंच नाही. पहिल्या दिवशी जायचं तर शेवटच्या काल्या दिवशीच जायचं. ही कोरडवाहू शेती बरं का. आता बागायती शेती, सप्ताह उभा राहिला की काकड्याला हजर, पारायणाला हजर, गाथा भजनाला हजर, प्रवचनाला हजर, हरिपाठाला तर हजरच राहिनात महाराज आमच्यासारखी.
आम्हाला तर हरिपाठ चिल्लरच वाटायला अरे हरिपाठासारखं महत्त्व कशातच नाही. आम्हाला लई नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे ज्ञाना पाठी ते गबाळायचं काम म्हणायचं. कीर्तनकारांना हरिपाठ काकडा आलाच पाहिजे. मोठे महाराज म्हणायचे काकडा पूर्ण असला पाहिजे, पाठ हरिपाठ पाठ असला पाहिजे. पण आम्हाला ती नाही मला. पुन्हा कीर्तनाला हजर, जागराला हजर, जेवायला मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तर काही नाही. रात्र 7 दिवस सारखा असणारा बरं का त्या कार्यक्रमामध्ये राहतो आणि 7व्या दिवशी काला घेऊनच असणारा आनंदानं पडतो. त्याला म्हणतात बागायती शेती. पाण्याखाली शेती असल्यावर कामं सरतात का? रात्रंदिवस कामं असतात. रात्री 12 वाजता लाईट आली की बागायत शेतदार म्हणते चला लाईट आली, मोटर लावायला जावं लागते, जाते ते. आणि कोरडवाहू त्याला काय मोटर लावायची नाही, पाणी द्यायचं, सण झोपत हे झालं. ही कोरडवाहू शेती. पण आमच्या सावता महाराजांना शेत लावू बागायत शेती केली. आणि बागायत शेती करून कशी केली? आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जाते फुलं झाडा. मोठ आणि नाडा लावला. आणि मोठ आणि नाडा म्हणजे वैराग्य आणि ज्ञानाचं प्रतीक आहे बरं का. हे आमच्या सावता महाराजांना आम्हाला शिकवले. अरे आपले उद्योग सोडू नका, रात्रंदिवस आपलं कर्म करा. कर्मण्येवाधिकार असते. मा फलेषु कदाचन. ज्ञानोबराय बोलतात ना, गीतेमध्ये सांगितलंय कर्मण्येवाधिकार असते. कर्म करा. आणि भगवान कृष्णाने सुद्धा अर्जुनाला हे सांगितलं, अरे कर्म करावंच लागते तुला, कर्म करा. पण मा फलेषु कदाचन. अरे फलाची अपेक्षा धरू नका, ते कर्म करा. असं आमच्या सावता महाराजांनी केलं. खूप अशा प्रकारचा मळा सजवला महाराज. काय जीवन आहे बघा तुम्ही. आता मळा करत असताना लोकांनी म्हणायचं सावता महाराज चला की सोहळ्याला. सावता महाराज म्हणायचे मला सोहळ्याला जायचं नाही, मला वारीला जायचं नाही, सुखे येतो घरा नारा. माझ्या सावता महाराजानं अरे कांदा मुळा भाजी मोठ नाडा विहीर दोरी हे सगळ्यामध्ये आमचा पांडुरंग बघितला. मला मळामध्येच माझा पांडुरंग आहे. आता मला पांडुरंगाच्या दर्शनाला जायची गरज नाही. विठाला 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 विठाला. आणि बघा एक वैशिष्ट्य सावता महाराजाचं बरं का, सगळे असणारे साधू संत पालख्या घेऊन दिंड्या घेऊन पंढरीला जातात. आता किती सोहळ्याबरोबर सगळे लोक आले की नाही पालख्या घेऊन. सोपान काकाची आली, निवृत्तीनाथाची आली, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, अजून सगळे सगळ्यादी करून संत पंढरपूरला आले. सगळे महात्मे दिंड्या घेऊन पंढरीला जातात. पण एक महाराजाचं वैशिष्ट्य आहे बरं का, ज्या पंढरीसाठी लोक दिंड्या घेऊन जातात ना, तोच पंढरीचा परमात्मा दिंडी घेऊन आज आरणगावला येतो. हे महाराजाचं वैशिष्ट्य आहे. आज 4 दिवस झालं दिंडी निघाली विठ्ठलाची बरं का, पांडुरंग परमात्म्याची. पांडुरंग परमात्मा कोणाच्या दिंडी घेऊन कोणाच्या संतांच्या घरी गेले नाहीत. सगळे संत तिथे जातात. सावता महाराज एकमेव असे संत आहेत. आज 4-5 दिवस झालं दिंडी निघाली पंढरपूरहून आणि आज आरणगावला पांडुरंग परमात्मा दिंडी घेऊन सावता महाराजाच्या भेटीला येतो. हे सावता महाराजाचं वैशिष्ट्य आहे. विठाला 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 विठाला. सावता महाराजांनी आपला विठ्ठल असताना सगळा मळा बनवून टाकला बरं. मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी. माझी पंढरी इथंच आहे. आणि शरीर जरी इथं असलं तरी असताना बरं का देवाने विचार केला, माझा सावतोबा माझ्यासाठी रात्रंदिवस अशा प्रकारचं काय काम करतो, कर्म. आणि हे जगाला आदर्श दिला की सगळ्यांनी आपापले कर्म करा, आपापले कामं करा, जे आपल्या वाट्याला आलेत ते कामं करून टाका. सगळ्या सेना महाराजांना आपलं काम सोडलं का? सेना महाराजांना काय म्हणायचं, आम्ही वारीक वारीक हजामत करू बारीक. हजामती करायची बरं का. लोकांचा मळ काढू काढू त्यांनी असणारं जीवन जगलं. पण परमात्म्याला अशा प्रकारचे आवडते झाले म्हणून सावता महाराजांनी असा मळा फुलवला बरं का. आता एकच आपल्याला दृष्टांत सांगायचं आहे आणि सेवा पूर्ण करायची. विठाला 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 विठाला.
असा सावता महाराजांना मळा फुलवला सुगंध अशा प्रकारचा तिकडं तिकडं चाललाय बरं का. म्हणून प्रत्येकानं आपलं शरीर हे क्षेत्र आहे, हे शरीर हे मळा आहे, हे मळा असा सजवायचा बरं का. मस्त लगेच सजवायचा. देवाला आवडलं पाहिजे, जगाला आवडला पाहिजे आपला मळा, नाही का. काय माणूस आहे असं म्हणून घेऊ नये बरं. मळा वरूनही निर्मळ असला पाहिजे आणि मळा आतूनही निर्मळ असला पाहिजे, नाही का. वरल्या निर्मळपेक्षा आतून निर्मळ पाहिजे आपला. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ. सावता महाराजाचा मला निर्मळ होता म्हणून येऊनी गोपाळ राहे ते. आमचं मन निर्मळ आहे का, चित्त निर्मळ आहे का, काय काय आमच्या मनामध्ये ज्याची त्याला तपासा. जातो महिनाभर तिकडं पण करतो काय बघा. सगळे काय देवासाठी येत का. हा काय सांगावं तर तुम्हाला. जाऊ द्या, काय करायचं आपण असावं निर्मळ झालं. सावता महाराजाचा मळा निर्मळ म्हणून देव तिथं आला. कसा आला एक थोडक्यामध्ये आपल्याला दृष्टांत बघायचा आहे. बघा, पंढरपूरला वाळवंटामध्ये खेळ चालायचा. खेळ या गुरुजी, वाळवंटाला खेळ मांडीला वाळवंटी बाई नाचती वैष्णव घाई रे. सगळे संत मिळायचे आणि वाळवंटामध्ये खेळ मांडायचे. आणि ती खेळ असा होता मजेशीर बरं का. खेळतो येण्याची खेळावा, नाही का. बऱ्याचशा लोकांनी या साधू संतांनी खेळ खेळले बरं का. हे पोरं खेळ खेळतात ना. गुरुजी तुम्ही खेळ शिकवता ना मुलायला. आता एक खेळ असा गाजलेला आहे बरं का, तो राष्ट्रीय खेळ. खेळ असा खेळायचा की अंगावर ते राज येऊ नये. आता हे तुम्ही आम्ही भजन करतो नाही, खेळच आहे बरं. असा खेळ खेळायचा की अंगावर राज येऊ नये. मारुत्राने खेळ खेळला तर प्रमाण म्हणा वेळ नाही. खेळिया माझी हनुम्या शहाणा न पडे काम व्यसनी रे. कामाची नाही ते क्रोधाची कैचा तेथे कैचे भांडण रे. खेळ खेळायचा बरं का. चला, वाळवंटामध्ये खेळ सुरू झाला. नामदेवराज, ज्ञानेश्वर महाराज आदी करून सगळे संत असा मस्त खेळ असताना रंगामध्ये आला. देवाला करमत आहे का. देव मला चला आपणही जरा असं खेळायला जाऊ, नाही का. जाऊ वाटतंय ना, आपणही जाऊ खेळायला. काय तर काम तर नाही ना काही. गावाच्या बाहेर आता काय काय खेळ चालतात. एखाद्या माणसाला वाटते चला काम नाही काही, टाइमपास करण्यासाठी आपणही खेळायला जाऊ. चला उचला. हे खेळ असू नाही बरं का. अहो काही लोक महाराज टाइमपास म्हणून. मी एखादा विचारलं कशाला येता होतो मी इकडे. नाही महाराज वेळच जात नाही, टाइमपास. अरे वेळ जात नाही, आम्हाला वेळ पुरत नाही. अहो मोठे महाराज म्हणायचे वेळ पुरत नाही आम्हाला. होता का वेळ त्यांना. अरे जेवायला वेळ नव्हता महाराजाला. लोक म्हणायचे महाराज चला घरला जेवायला. अरे आण इथंच, मला घरी जायला कुठं वेळ आहे तुमच्या. आण काय काय केलं असतं आण. आणि मग पुन्हा काय म्हणायचे, अरे मला एकट्याला नेऊन घरी भजे पापड्या खाऊ घालशील. मग हे संगची लेकर काय काय होती महाराज त्यांची. आता खूप त्यांचं चरित्र सांगण्यासाठी. आणि इथं काय केलं असते आणि पारावर आणायला लावायचे आणि सगळ्याला बसवायला लावायचे. माझ्या संगची लेकर उपाशी राहतील आणि त्याला सगळ्यांना मिळून मग खायचं. बरं काय महाराजाला गरज होती का. एक पापड खायचा फक्त झालं का. अरे पुढची धसकी होती, पुढच्या नियमाला जायचंय. पोट भरलेलं होतं आधीच. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले आणि काम क्रोध केले घर रीती. देह विठ्ठलानं भरून केलेला. मग सगळ्या बरोबर असताना जेवायचं, पुढे जायचं. चला देवाला वाटलं खेळायला जावं. देव असताना विटेवरून उतरले. झाला खेळ सुरुवात. आता तिथे खेळताना बी काही काही पोराला अभिमान असतो बरं का. गेले चांगला खेळत असतो, नाही का. काही काही मुलं असतात माझ्यासारखा खेळणारच नाही. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज खेळायला होते म्हणजे या दोघाला जरा साक. माझ्यासारखा नाहीच कोणी. गबाळ आहे सगळा, अजिबात असू नाही. ते गबाळ सुद्धा कामाचा असतो बरं का. कोणाला कमी समजायचं नाही. ज्ञान आणि नाम या दोघाला वाटलं ज्ञानेश्वर महाराजाला मी ज्ञान आहे आणि हे नाम आहे. देवाच्या असताना लक्षात आलं यांना अशा प्रकारचं बरं का. आता खेळामधूनच याच्यामधूनच आता यांचं काहीतरी थोडंसं हे करायचं. मग देवानं सांगितलं चला पोरो आपल्याला खेळ खेळायचा आहे. चला कोणता खेळ खेळायचा आहे. त्या काळामधले खेळ. आता पहिले खेळ राहिले. पहिले खो खो असायचे, कबड्डी असायची. आता कबड्डी राहिली का.
कबड्डी कोणी खेळ, पुन्हा ती हारताळ एक होती पहिली, त्या नंगुऱ्याच बांधायच्या, बरं खेळ होते. कोणता खेळ खेळायचा आहे मला, आता लपंडाई खेळायची म्हणली. लपंडाई देव नामदेव महाराज बाकी आधी करून संत त्या चंद्रभागेमध्ये लपंडाई खेळायची म्हणले. एकानं डोळे झाकायचे, बाकीच्यानं लपायचं कुठं तरी, आणि मग त्यानं उघड रे डोळे म्हणलं की यानं डोळे उघडायचे, आणि मग इकडं बघ तिकडं बघ इकडं बघ ते पोरायला हुडकायचं. जे पहिल्यानं सापडल त्याच्यावर राज आलं. सापडायचंच नाही, मग पोरायनं लपायचं, कोणी कवाडाच्याच आड लप, कोणी किनगीतेच जाय, कोणी माईच्या आड लप, कोणी घरात जाय, कोणी इकडं जाय. देवाला सांगितलं नामदेव महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी, देवा आता तुम्ही डोळे झाका, आम्ही असताना लपतो. देवानं डोळे झाकले, हे लपले. आता देवाला लपलेला माणूस हुडकायला काय वेळ आहे, देवानं चटकन हुडकून काढलं. राज आला नामदेव महाराजावर, ज्ञानेश्वर महाराजावर. देव म्हणले आता कसं आहे, द्यावं लागतंय राज. म्हणले देतो, झाका डोळे. सगळ्याने डोळे झाकले. देव म्हणले मी आता लपणार बरं का. सगळ्याला डोळे झाका लावले, आणि देव महाराज जे तिथून पळाले म्हणतात, जे तिथून निघाले बरं का, पत्ता नाही यायला सगळ्याला. जे निघाले तर कुठं निघाले, आरणगावचा रस्ता धरला. आरणगाव, डायरेक्ट आरणगावच्या रस्त्यानं हे ना डोळे उघडले. बघा बघा देव इथं आहे का, तिथं आहे का देव इथे, कुठं देव सापडणं. शहाणी माणसं होती. ज्ञानेश्वर महाराज म्हणले देव सापडत नाही, बघा माग बघा म्हणले, माग कोणीकडे गेलीत. देवाची पावलं बघितले गेलेले माग. आपला माग कोणाला माती कळत नाही, पण देवाचा माग, संताचा माग कळत असतो बरं का. देव कोण्या वाटेनं गेलाय हे संताला कळत असते, आपल्याला माती कळत नाही देव कुठं कुठं गेलाय. जिजाबाईला तुकाराम महाराज सकाळी उठून कोण्या डोंगरावर गेले कळत नव्हतं, पण माग बघत होते. पायाखालची माती हातात घ्यायची आणि कपाळाला लावायची बरं का, आणि विठ्ठल विठ्ठल म्हणे त्या डोंगराकडे जायचं. हे माग होता देवाचा. माग काढीत काढीत माग आले लोक, आणि डायरेक्ट असताना आमचा पांडुरंग परमात्मा आमच्या अशा सजवलेल्या मळ्यामध्ये आला, निर्मळ मळ्यामध्ये आला. ते सावतबाचा मळा होता, फुलं फळं. महाराज काय आनंद होता, ते मळा बघायला आला देव. आला आणि सावता महाराज काय करू लागले, सावता महाराज खुरपू लागले. आल्या बरोबर सावता महाराज खुरपिता देव आले. घाबरत 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 देव आले. सावता महाराज, सावता महाराज, सावता महाराज. सावता महाराजांना बघितलं, अरे बापरे कोण आले, काय काय बाबा कोण आहेस तू, कशाला आला इथं. देवानं सांगितलं, सावता महाराज मला जगदीश परमात्मा देव म्हणतात, आणि इकडे कशाला आला रे बाबा तू. बघा सुख येतो घरा. देव सावता महाराजाच्या मळ्यात न बोलवता गेल्या तिथं. कशाला आला तिथं, देव घाबरायलेत बरं का. महाराज महाराज महाराज, अहो माझ्या मागं चोर लागलेत, आणि मला कुठं तरी लपवा. आता यायच्या मागं चोर लागले, तर आता हे चोर आहे किंवा होय. जनाबाई काय म्हणतात, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर. किंवा नामदेवराय म्हणतात, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार, पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिका. माझ्या मागे चोर लागले, महाराज मला कुठं तरी लपवा. महाराज म्हणले हरकत नाही, घाबरू नको, तुला मी लपवतो. देवा असं कर, उसात जाऊन बस म्हणले. उसात. सावता महाराज म्हणले बस उसात. अहो नाही महाराज, ते तर आल्या आल्या उसात जातात म्हणले. तुमचा उसत तसा अशा डांगीच्या डांगी काळा झरी इतकाली कांडी, आपल्या उसाव नाही का, गुडघ्या इतकाच ऊस आणि इतकुलीच कांडी. आणि चला महाराज महाराज ऊस खाला. काय आला ऊस खाला, मसाडा खायलेत की त्याला. असं ऊस खायला असा ऊस लावतात. शेती करू करू बागाय शेती करा. आमचे धान तसे, ऊस तसे, आणि काय दाखवित लोकांनी. हे सावता महाराजांना शिकवलंय, अरे अशी शेती करा. आणि मग म्हणतात आम्हाला शेतीत परवडणार. कशी परवडणार. ऊसात हुडकितात महाराज, केळीत लप, केळीत आधी जातात. विहिरीमध्ये बस कपारीत जाऊन, नाही महाराज ते ताले आल्या पाणी प्यायला जातील आणि मला हुडकून काढतील. अरे मग बसतो तरी कुठं. सांगितलं सावता महाराज मला अशा ठिकाणी लपवा त्या चोरायला सापडू नये. मला अशी जागा द्या, मला असं घर द्या. बघा काय मजा आहे बरं का. देवाला बसायचंय आणि संताच्या घरात बसायचंय. सावता महाराजाला विचार केलाय, आता देवाला दुसरं घर नाही,
आणि आमच्या घरी तर देवाला देव घर कोटीचा बंगला बांधला गाडी म्हणजे 1 कोटीचा, पण तुळस मात्र अशी लटकिलेलीच आहे की नाही, त्या गजाला कुठेतरी आणि कवा तरी आपलं पाणी. देवाला देव घर नाही, आमचं हे घर आहे महाराज सुंदर. सावता महाराजांनी सांगितलं, देवा तुला बसण्यासाठी दुसरी कोणती जागा नाही. सांगितलं अशा ठिकाणी मला साठवा की या चोराला मी सापडू नये. सावता महाराजानं काय केलं, मला काय भक्ती आहे बघा तुम्ही, काय कर्म आहे, काय असणारी शक्ती आहे. लगेच सावता महाराजाच्या हातामध्ये काय होतो, खुरपीत आणि काय असतंय हातात, हा कोण म्हणाले तलवार होत, खुरपायचं म्हणलं हातात खुरपा असतंय. आणि खुरप्यानं पोट फाटल का? खुरप्यानं पोट फाटत नाही. पण महाराजांनी काय केलंय, देवा तुला अशी जागा देतो गड्या. सावता महाराज गेले, महाराज कोनाड्यातला विळा आणला. विळा जरा जर असतो आणल्याबरोबर जे महाराज सावता महाराजांना विळा पोटामध्ये घातला आणि टरररररररर पोट फाडलं आणि देवाला सांगितलं, आता या माझ्या पोटामध्ये बस. ही भक्तीची बरं का पराकाष्ठा आहे. ही कुठं न जाता केलेली भक्ती आहे, आपल्या मळ्यात बसून केलेली भक्ती आहे. याला भक्ती म्हणतात. कुठं आमची भक्ती आहे, कुठं सावता महाराजाची भक्ती. आम देवानं काय केलंय, आता एवढ्या पोटामध्ये मधुरा वाणी होती आणि तुका म्हणे वाव पोटी. आता पोट केवढं आहे, पोट किती असते माणसाचं. तुकाराम महाराजाच्या वचनात जर बोललं तर विती एवढे पोट आणि केवढा बोभाट याचं पोट किती आहे. आपापल्या इतीनं आपापल्या ईदभरच आहे बरं का, इतकंच पोट आहे, याच्यावर पोट नाही. पण बोभाट बापरे, काय काय ते पोट करायला होतं. या पोटा कारणी गा झालो पांगीला जना. ईदभरच पोट आहे पण भीक मागायला होते. ईदभरच पोट आहे पण रात्र दिवस कपाट कष्ट करायला होते, तरी ते भरत नाही. एवढ्या पोटामध्ये आता दाता, त्रैलोक्याचा दाता, एवढा देव, एवढा प्रभू भावे आणि त्याने संपुष्टी राहावे. पोट केवढा देव केवढा. पण सावता महाराजांना पोट फाडलं, देवाला सांगितलं बस मध्ये या. देव एवढा मोठा होता पण देवाला लहानही होता येते आणि मोठाही होता येते. देवाने काय केलं, सूक्ष्म रूप धरलं. सूक्ष्म राधेच्या घरी जेव्हा देव गेले तेव्हा लहान होते. राधेने सांगितलं देवा मोठं व्हावं लागते, झाले मोठं. जेव्हा आणि गवळी आला तेव्हा सांगितलं देवा लहान व्हावं लागते, पुन्हा लहान झाला. देवानं सूक्ष्म रूप धरलं आणि सावता महाराजाच्या पोटामध्ये गेले. सावता महाराजानं महाराज तेच लगेच शिवून टाकलं, काय असेल ते केलं आणि लगेच ती बारबंडीच्या अशा गुंड्या वगैरे लावल्या गडबडीमध्ये. आणि गडबडीत अशा गुंड्या लावल्या की लागले खुरपायला. त्या गडबडीमध्ये थोडासा पितांबराचा कोपरा उघडा राहिला. गडबडीत होते ना तसं, गडबड करायची नाही, कोण्याच कामाची गडबड नाही, शांततेने. काही गडबडीनं काही वाईटही कामं होतात, शांततेने जेवढे कामं होतात तेवढे गडबडीनं होत नाही. गडबडीमध्ये झालं, लागले खुरपायला, तेवढ्यामध्ये आले ना चोर. 2 चोर आले, एक ज्ञान आहे एक नाम आहे. सावता महाराजाच्या मळ्यामध्ये उडी टाकली. सावता महाराज खुरपू लागले. सावता महाराज सांगा तुमच्या मळ्यामध्ये देव आलाय, कुठं लपविला सांगा. सावता महाराज म्हणले देव, हो म्हणले सांगा कुठं आहे ते. सावता महाराज बरं का म्हणतात, बघा बाबा कुठं असेल बघा, विहिरीत बघा, असं करायला बरं का, असं बघा कुठं आहे ते. उसात आसन, विहिरीत आसन, बघा असला कुठं तर गौसाला तुम्हाला तर बघा देव, बघा गौसत आहे का देव, गौसत आहे का. अरे त्याच्या माईला गौसाला नाही, देवकीला. कुठं पळाला कोणास ठाऊक, दारातच गुप्त झाला. आणि ती यशोदा सगळा सारवणाचा हात घेऊन एका जनार्दनी माय आणि घरोघरा प्रती जाय. घरोघर फिरली माझा कृष्ण देखिला काय, कोणीतरी सांगा गे सांगा. माईला देव कळाला नाही, दिसला नाही. आणि तुम्हा मला देव बघा कुठे येते, बघा कुठे येते म्हणता म्हणता सगळा मळा फिरून आले. परत आले. सावता महाराज देव इथंच आहे, मळ्याच्या बाहेर गेलात नाही, सांगा कुठे येते, बघा कुठे येते, बघा कुठे येते. असं करत असताना नामदेव महाराजाला ते कोपरा दिसला. सावता महाराज हे काय हो, पितांबर होता ना नामदेव महाराजाच्या ओळखीचा पितांबर, रोज संग राहिलेली महाराज. आणि ते पितांबर, अरे अरे इथंच आहे बरं का हा देव. म्हणून असताना तो पितांबराचा ओढल्या बरोबर असताना देव बाहेर. विठाला 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 साठविला दाता त्रैलोक्याचा, धन्य त्याची माता
धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा किंवा साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटे मूर्ती उभा किंवा साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली रजार झाला सुपौळ व्यापार असा हृदयामध्ये सापडला. आणि मग ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजाला कळालं, अरे 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 अरे. नामदेव महाराज म्हणले मी देवाला जीव घालतो, देवाच्या संग राहतो, आणि हे म्हातारा तर लई दिसायले मला वेगळंच, मला असं करता आलं नाही जे सावता महाराजाने केले. ज्ञानेश्वर महाराजाला पुन्हा वाटलं की आता जे आपल्याला करता आलं नाही ते सावता महाराजाची शक्ती, सावता महाराजाचा असणारी भक्ती, आणि हेच असणारं त्या ठिकाणी कळालं. म्हणून आमचे नामदेव महाराज म्हणतात, बाबा साठविला दाता त्रैलोक्याचा सावता सागर प्रेमाचे आगर धरिला अवतार माळिया घरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तमालपत्र दगडी फूल जिरे मिरे दालचिनी बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. हा घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. अवतार माळ्या घरी करून येती केली कटकट वाकुडी का नीट देव जाणे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मौज क्षमा करणे संती नोही अंगभूत व्यक्ती झालेली सेवा मोठ्या महाराजाच्या कृपेनं तुमच्या समोर ठेवली. सावता महाराजाच्या चरणी हीच सेवा असणारे अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. सर्वांना सूचना आहे, शांततेनं कीर्तन ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. आता काल्याचा अभंग होईल आणि काल्याचा अभंग झाले की आरती होईल. आरती झाल्याच्या नंतर आपल्याला महाप्रसादासाठी हनुमान मंदिराकडे जायचं आहे. घ्या अभंग घ्या. हरी कंठे धरिला कृष्ण मनी धरिला कृष्ण मनी कंठे धरिला कृष्ण मनी धरिला कृष्ण मनी अवगाधनी प्रकाश अवगाधनी प्रकाश अवगाधनी प्रकाश अवगाधनी प्रकाश अवगाधनी प्रकाश अवगाधनी प्रकाश काला तू एकमेका तू एकमेका तू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका ब्रह्मादिका ब्रह्मलोका दाखवू ब्रह्मलोका दाखवू ब्रह्मलोका दाखवू ब्रह्मलोका दाखवू ब्रह्मलोका दाखवू ब्रह्मलोका दाखवू. संभ्रम वैष्णवनिका संभ्रम
वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी म्हणे भूमंडळी म्हणे भूमंडळी म्हणे भूमंडळी बळी विरगाडे आम्ही बळी विरगाडे आम्ही बळी विरगाडे वैष्णवनिका संभ्रम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले येली करू वेणे वापुरे महाराज महाराज उच्चारिला अधिकार क्षमापराध महाराज कामनी ज्ञानेश्वरा पाय क्षमापराध महाराज ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा आधाने समाधान तुमचे देखील चरण आता उठावे से मना येते नाय नारायण आशीर्वाडी कपन येथे सापडले आता उठावे से मना येते नाय नारायण आदुगा मने भोग गेला निवारिला आता उठावे से मना येते नाय नारायण हे करुण्यारती चक्र पाणी वाळती काळा पाऊस कळा पुण्यवंत तुम्ही बाळा नवसदन काळा दिव हे तुका जाळी वाजनी जवळे आज पुरले नवसदन काळा दिव प्रेमाचा प्रेमारती गोविंदाचे वाळती धन्य जना नित्य ग्रदी आलो गणा बाळा आणि वाळती प्रमानंदा लोचन नित्य करते आवलो नामा मने के सेवाचे देखुनी राहिलो तट ते लोचन नित्य करते आवलो आरती ज्ञान राजा माझा ज्ञान राजा आलो ज्ञान कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा देवल तेजा सवित साधू संत मनोविला माझा ज्ञान राजा प्रगट वीरे विश्वब्रह्माचे राजनाथनी पाळी मस्तक ठेवले आरती ज्ञान माधवल तेजा संत मुनिला माझा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सचिदानंद मूर्ती पायी आरती तुकारामा राजर्षात पाषाण कार्य दैववादे आनंदर श्री तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सचिदानंद मूर्ती आरती तुकारामा तुकिताचरणे जे ब्रह्मतुकाचार्य नरांजरो चरणे मस्तक ठेवले स्वामी सद्गुरुरामा सचिदानंद मूर्ती पायदा कल्यामा तुकारामा अडवटांगल मंदिर चरण रायन पायनर पदजे प्रेमाने अनंत पूजन भाई भावना जय संता जय भक्ता जय सावत्या श्रेष्ठा आगाज्ञान तुझे वरिष्ठा जंजाचे वंशी घेऊन अवतार सकळे काचा तुरा केला जय संता जय भक्ता जय सावत्या श्रेष्ठा आगाज्ञान तुझे थोर प्रतापी वरिष्ठा संपूर्ण भक्ती ज्ञान सकळ वेदशास्त्र अवतार जय संता जय भक्ता जय आरोग्य श्रेष्ठा आगाज्ञान तुझे थोर प्रताप वरिष्ठा तुझ गौरविले जन्म जन्मी चाल केले वासिले ते भजित झाले सावता श्रेष्ठ आगाध ज्ञान तुझे
सजे भक्ता जे सावता श्रेष्ठा आघात ज्ञान तुझे थोर प्रतापी कृष्णा सजे भक्ता आरण्य कविला पूर्ण कविला देवा आणि लोकांगण वंदन डोळ्यान पायीन रूप तुझे प्रेमाने आनंद बाळीन म्हणी नाम ठोल रुक्मा ठोपा रुक्मा हीच अनंता मधुसूदना जगवात का जनार्दना वंदना नका कोणी बसा सकळ देवादिदेवा आनंदा अनुभवा सदा शिवा सजरूपा चक्रधरा विश्वंभरा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेष शयना कमलनयना कमलापती मदन मूर्ती अवतारिका धरलक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रम सगुणा निर्गुणा देवकी नंदना बाळ रंगला बाळकृष्ण लोटांगणी चरणी हेच करीत सेविनवली बंधनी सोडवावे देवा मानवा सदा शिवा सजरूपा रुक्माय टपा हितवावी माझी पंढरीचा वार करी पंढरी सर्व काळ पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी मागणी तीच प्रती आहे या संताशी निर्वी हीच मज दे तुका म्हणे आता उदारतो होई मज ठेवी पाय संता ऐका आणि याही वर्षी बोरवण बुद्रुक ते औंढा नागनाथ या ठिकाणी पायी दिंडी जाणार आहे तरी सर्वांनी भजनी मंडळ श्रोते मंडळी सर्व गावकरी मंडळींनी दिंडीमध्ये सहभागी व्हायचं आहे ही सर्वाला विनंती आहे.